किती वाजलेत? 9. हां, म्हणजे वेळ संपली आहे ना? प्लीज. म्हणजे दादा, आता तू या घरातला नोकर नाहीयेस. तू आता माझा मेहुणा आहेस, माझ्या बायकोचा भाऊ. आता तू माझ्यासोबत जेवायला बसू शकतोस. सारंग सर, तुला कळतं नाही मी का करतोय? कारण माझ्यामुळे कुणावरही अन्याय झालेला मला बघवत नाही. आणि अन्याय जर माझ्या समोर होत असेल तर नाहीच नाही. दादा, मी तुमच्या घरी जेव्हा आलो होतो तेव्हा खूप सेवा केली तुम्ही माझी. हो. आता मला सेवा करू द्या प्लीज. बसा इथे. हो नको सारंग. मी सांगतोय ना, बसा. बस. वहिनी, माझ्या सासरच्या माणसांचा असा जेवणावर जर तू अपमान करणार असशील तर मला नाही आवडणार. बस. सावली, तिकडे का उभी असतो? इथे ये ना, बस. अगं दादा आलाय तुझा. एक तर त्याला जेवण वाढ किंवा त्याच्यासोबत जेवायला तरी बस. ये अगं ये, मी सांगतो ना तुला, ये बस इथे. खूप करतेस तू सगळ्यांसाठी. आज सगळ्यांसोबत जेवायला बस इथे. बस बस. आई, मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवलाय आज. तू पण असा माझा अपमान करणार आहेस का? ऍक्सिडेंट नंतर आपण पहिल्यांदा सगळे सोबत जेवायला बसलोय. तू तर एन्जॉय कर. सारंग सर, दादा, भागवत कुटुंब पाहुणचार करायला कमी पडत नाही ना, मग मेंढे कुटुंब पण कमी नाही पडणार. जेव. आणि हा, ते मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का? माझं काही चुकलं का? आता हे पण मीच सांगू का तुला? हा, मला काही इमोशन्स नाही आहेत का? मला कळत नाही माणूस असा कसा वागू शकतो. माझं काही चुकलं असेल तर मला सांगा, पण असं नका बोलू. चुकलंच आहे तुझं. प्लीज जातो इथून आणि या खोलीत परत यायचं नाही. सारंग, तुला सांगितलं होतं ना ती घाबरेल म्हणून. तोंड बघ तिचं, रडतीये ती. वहिनी, तू मस्करी करतोय तो. पैसे मोजताय? काय प्लॅन नवीन? सुनबाई, तुम्हाला ती म्हण माहित आहे का? मला ढिगानं मनी माहितीये तो. तुम्हाला आता कुठली म्हणायची ती सांगा. बाजार भरला नाही आणि चोर निघाले बिळात. मला चोर म्हणताय तुम्ही? मला हे पा, माझ्या नवऱ्याच्या हक्काच्या पगारावर उड्या मारते मी. कळलं का तुम्हाला? हा बाई, कळलं. पर पैसे येण्याच्याच आधी ते कशी खर्च करायचे याची तयारी सुरू केली ग तू? आहे तर काय. हे बघा सुनबाई, तुम्ही जो हा खर्च करायचा विचार करताय ना, त्यात सगदेवाचा पगार संपून जाईल. मग नवीन कर्ज काढू की आपण? तुम्ही तुमच्या गरजांसाठी काढलं ना कर्ज, मग आता मी माझ्या गरजेसाठी काढन. हा, आणि यांचा पगार आला की फेडेन पण. फोन करून आले मी, चोर म्हणे. काय? बर,
जावई बापूकडं वाण बी द्यावं लागल ना. जमून जाईल. आणि आता सगदेव कामाला लागलाय ना, त्यात काही गोष्टी घेता येईल आपल्याला. तू नका काळजी करूस. अहो पर त्यांनी आता हा मान स्वीकारायला पाहिजे म्हणजे झालं. अगं स्वीकारतील की. माणसं तशी चांगली आहेत, वाईट नाहीत. अगं लग्नाच्या वेळेला परिस्थितीच अशी होती, त्यासनी बी सावरायला वेळ लागणारच आहे की नाही. बरोबर आहे. हे बघ, आपणच समजून घ्यायला पाहिजे. वाह 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 सिस्टर, मजा आ गया. क्या खाना बनाया था तुम्ही. हे असं जेवण रोज मिळायला लागलं ना तर मी जगातल्या सगळ्या माणसांशी प्रेमाने वागेल. मग मी तुमच्यासाठी रोज जेवण घेऊन यायला तयार आहे. हे सिस्टर, पण आपण आपल्या सिस्टरला रोज त्रास नाही ना देणार. आपली बहन हॅपी, आपण हॅपी. बास देवा भाऊ, किती कौतुक करा. करू दे ग. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी असं भेटलंय जिचं कौतुक करावं असं वाटतं. नहीं तो ये देवा सिर्फ खुद की तारीफ करता है. अच्छा वो छोड़, मेरे को बता, वो तेरी कहानी में राजा को रानी से प्यार हुआ कि नहीं? काही नाही. राजाला राणीबद्दल काहीच भावना दिसत नाहीयेत. म्हणून राणीने आता ठरवलंय आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत. अरे वाह, ये रानी तो अपने स्टाइल की निकली. एकदम परफेक्ट बोलते ती. जोपर्यंत समोरून ग्रीन सिग्नल येत नाही ना तोपर्यंत आपली गाडी निकालणे काहीच नाही. हा, पण डोंट वरी, एक ना एक दिन तिन्ही सिग्नल ग्रीन होतील. ना रेड ना येल्लो, ओनली ग्रीन. ओके, येते मी.